बीडमध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी आज महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत आंदोलनाचे मोर्चाचे आयोजक आहेत। काय नेमक्या तुमच्या मागण्यात आज तुम्ही बीडमध्ये रस्त्यावरती उतरलेला आहात? आज तुम्ही पाहताय आम्ही मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एक हाक दिली होती। जिल्हाभरातून आज समाज इथं जमा झालेला दिसतोय। आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमचं जे हक्काचं जे आमचं 5% आरक्षण आहे, जे SCBC अंतर्गत 2014 मध्ये दिलं होतं, ज्याच्यामध्ये 50 जाती होत्या, ते आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्यावं। आमची दुसरी मागणी अशी आहे की आमचं जे मुस्लिमांसाठी 2013 पासून कोणताही मागासवर्ग आयोग स्थापन झालेला नाही आहे, त्यासाठी आमची मागणी आहे की एक मागासवर्ग आयोग स्थापन व्हावा मुस्लिमांसाठी। आणि आमची तिसरी मागणी अशी आहे की मार्टीला रन करण्यात यावा। मार्टी जी घोषणा झालेली आहे, पण त्याचं रजिस्ट्रेशन न झाल्यामुळं ती मार्टीचं संचालक मंडळ स्थापन नाही आहे। जर मार्टी जर रन होत असेल तर नक्कीच त्याचा गोरगरीब मुस्लिमांच्या मुलांना येणाऱ्या शैक्षणिक वर्ष त्याचा नक्कीच लाभ होईल। आणि चौथी मागणी अशी आमची आहे, ज्या संविधानिक पदावर बसलेले काही लोक ज्यांनी संविधानाची शपथ घेतली होती, त्या आज बेताल वक्तव्य करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या जेबीवर लगाम लागावा। यासाठी एक काहीतरी ठोस कायदा बनावा, जेणेकरून मुस्लिम समाजाला एक आरक्षणासोबत संरक्षण सुद्धा भेटेल। नक्कीच या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे। अनेक नेते, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आता थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकेल। यानंतर प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे। 5% SCBC प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी हा बीडमध्ये आज मुस्लिम समाजाचा महामोर्चा संपन्न होतोय। कॅमेरा पर्सन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।